का ऊसाचं बिल आहे, हे पैसे भ्रष्टाचाराचे पैसे आहेत. यांना भ्रष्टाचार करायला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा कमी पडला. आपण बघितलंय मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 7 महिन्यात पडला. कशामुळे पडला? ह्यात त्यांनी भ्रष्टाचार केला आणि तोच भ्रष्टाचाराचा पैसा गावोगावी निवडणुकीत वापरतात आणि मतं विकत घ्यायचा प्रयत्न करतात. मग अशा लोकांना आपण थारा द्यायचा आहे का, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. मला आपल्याला एवढं सांगायचंय, आपण आपल्या भागात तेरणा मांजरा नदीवर बॅरेजेसचं काम आपण हाती घेतलं होतं आपलं सरकार असताना महाविकास आघाडीचं. यांनी याला स्थगिती दिली. आपला रोड जो आहे मोहा एडशीट कळम, ह्या रोडच्या बाबतीतही महाविकास आघाडी सरकार असतानाच उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळातच ह्या रोडला निधी मंजूर झाला होता. ह्यांच्या बरोबर गद्दारी तुम्ही सामील झालो नाही म्हणून ह्या कामाला स्थगित दिली. माने सरांनी, इथल्या लोकांनी, सगळ्यांनी याची जन आंदोलन उभारलं. मी याबाबत स्वतः उच्च न्यायालयात गेलो. ह्या दोन्ही रेट्यामुळं ह्या कामाची स्थगिती 2 वर्षानंतर उठली. पण याला कोर्टात का जावं लागलं? आपल्या लोकांना आंदोलन का करावं लागलं? आपल्या मतदारसंघासाठी द्यायचं तर लांबच, पण पहिल्या उद्धव ठाकरे साहेबांनी मंजूर केलेल्या कामात तुला स्थगित द्यायचं पाप ह्या लोकांनी केलंय. ज्यावेळेस लोक मतं मागतील किंवा ज्या वेळेस लोक मतं मागतील त्यावेळेस आपण विचारलं पाहिजे की ह्या कामाला स्थगिती का दिली. पण 2 वर्ष कोर्टात जाणं, आंदोलन करणं, मग 2 वर्ष पुढे गेलं. ह्या 2 वर्षात किती लोकांचे मनके गेले, किती लोकांचे हातपाय मोडले, काही दुर्दैवी मृत्यू झाले. मग ह्याला जबाबदार कोण, ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे तुम्ही एवढं दोषाचं राजकारण करता आणि परत मत मागता विकासाच्या नावावर. हा मत मागायचा अधिकार आहे का त्यांना? त्यामुळे आपल्याला एवढं सांगायचंय, पीक विमा योजना ही शेतकऱ्याच्या हिताची नाही. शेतकऱ्याच्या हिताची असती तर पंतप्रधानांनी त्यांना सगळं चांगलं ते गुजरातला लागतं, पण स्वतःच्या नावची योजना स्वतःच्या गुजरात राज्यात राबवत नाहीत. ह्याचा विचार केला पाहिजे. कारण ही फक्त कंपन्यांच्या भरती करायची योजना आहे. गेल्या वेळेस अग्रिम दिला, त्यानंतर पैसे आले का? नाहीत आले. यांनी नवीन सूत्र असं काढलंय, त्या अग्रिम मध्ये आपल्याला त्याला पैसे द्यायची वेळ आहे 1500 रुपये. त्यामुळे अशा लोकांच्या, ह्या व्यापारी दार्जिन लोकांच्या आपण पाठीशी राहायचंय का? परवा एकाने सांगितलं, ज्या देशाचा राजा व्यापारी तिथली प्रजा भिकारी. मग आपल्या देशाचे 2 राजे आहेत, गुजरातचे व्यापारी, बरोबर आहे ना, आणि हे आपल्या प्रजेला भिकारी बनवायचं काम करायलेत. मग अशा राजांना त्याच्या खुर्चीहून आपल्याला खाली करायचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाचा हक्क दिलाय, तो मतदानाच्या हक्कातून आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे आपण येत्या 20 तारखेला आपलं भवितव्य चांगलं करायचं असेल, आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य चांगलं करायचं असेल, शेतकऱ्यांना चांगले दिवस आणायचे असतील तर आपल्याला ह्यांना खुर्चीहून खाली खेचणं गरजेचं आहे. त्यांना आपल्या सरकारनं आता उद्धव साहेबांनी सांगितलं 10 वर्षात त्यांनी 1 रुपया कर्जमाफी केली नाही. भाजपने केली कर्जमाफी 1 रुपया. उद्धव साहेबांनी सरकार आल्या 2 लाख रुपयांची कर्जमाफी कुठलीही अटी निकष न देता फक्त एका अंगठ्यावर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा झाले. आता ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकारनं जाहीरनाम्यात सांगितलं की आम्ही 3 लाखाची कर्जमाफी करू, त्यावेळेस हे आता म्हणजे आम्ही बी करू. मी एवढं रोज कुणी अडवलं? करायचं आधीच करायचं ना. आता पुढे सांगण्यापेक्षा एवढं कुणी अडवलं? आता तुम्ही करायची गरज नाही. येणारा महाविकास आघाडी सरकारच आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी करेल. त्यामुळे तुम्ही जाहीरनामा काय देऊ नका, कारण तुम्ही सरकारच येणार नाही. सरकार हे महाविकास आघाडीचं येणार आहे. त्यामुळे तुम्ही शेतकऱ्याची काळजी करू नका. आता पुतना मावशीचं प्रेम जाहीरनाम्यातून दाखवू नका. तुम्हाला 10 वर्ष कोणी अडवलं? तुम्ही 15 लाख कोटी रुपये उद्योगपतीची कर्जमाफी केली, त्यावेळेस शेतकरी दिसला नाही का? आता मत मिळत नाहीत हे दिसायला लागल्यावर मग पुन्हा शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीरनाम्यात टाकली. मग हे आपल्या शेतकऱ्याला कळत नाही का? त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की त्या 20 तारखेला आपण मतदान कशा पद्धतीने केलं पाहिजे. तुम्ही मला मागच्या 5 वर्षापूर्वी मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी, ओमदादांनी विश्वास टाकून विधानसभेची उमेदवारी दिली. सर्व शिवसैनिकांनी अहोरात्र कष्ट करून मला आमदार केलं. या 5 वर्षात ज्यावेळेस मध्यंतरी सत्तांतराचा प्रयोग ह्या राज्यात झाला, मोदी शहानी आपला पक्ष फोडला, आपलं चिन्ह चोरलं, नाव चोरलं, अशा वेळेस मला जाण होती की मी आमदार आहे तो उद्धव साहेबांनी टाकलेला विश्वास
आणि तुम्ही दिलेल्या मतदानामुळं. त्यामुळे तुमच्या मतदानाशी त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही मी, हीच मी खूणगाठ बांधलेली होती. त्यामुळे एवढी किती प्रलोभनं आली, किती आमिष आली, किती दबाव आला, तर मी माझ्या मतावर ठाम राहिलो आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत राहिलो. आणि हेच आपल्या मतदारांना अपेक्षित होतं असं मला वाटतं. कारण हा जिल्हा भाई उद्धवराव पाटलांचा जिल्हा आहे. त्यांनी मुख्यमंत्री पण नाकारलं होतं. उद्धवरावदादांनी हा जिल्हा उद्धवरावदादांचा जिल्हा आहे आणि त्या मतदारसंघाचं उद्धवरावदादांनी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायचं भाग्य हे मला लाभलेलं आहे. त्यामुळं या मतदारसंघाला खूप मोठा चांगला वारसा आहे. त्यामुळे मी एकच ठरवलं होतं की असा चांगला वारसा असणारा आपलं नशीब आहे की उद्धवरावदादांनी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आपण करतोय. त्यामुळे आपण त्यांची बरोबरी कधीच करू शकत नाही, त्यांच्या एवढं आपण कधीच म्हणजे चांगलं वागू शकत नाही, परंतु त्या मतदारसंघाचं नाव खराब होईल असं आपण वागायचं नाही. आणि त्यामुळे मी ठरवलं की आपल्या मतदारांनी आपल्याला प्रामाणिकपणे आपल्या पक्षप्रमुखांनी आपल्याला विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाला तडा माझ्याकडनं दिला जाणार नाही. त्यामुळे काही झालं इथून पुढच्या काळात सांगतो, माझ्या मतदारांशी ज्यांनी आपल्यासाठी आवडात कष्ट केले यांच्याशी आणि ज्या पक्षप्रमुखांनी मला विश्वास ठेवून उमेदवारी दिली यांच्या विश्वासाला कधीही माझ्याकडे तडा जाणार नाही. आणि भाई उद्धवरावदादांचं नाव जे आपल्या जिल्ह्यात आजही घेतलं जातं, महाराष्ट्रात खूप आदराने घेतलं जातं, त्यांनी नेतृत्व केलेल्या मतदारसंघाचं नाव मी कधीही खराब केलं जाणार नाही. उलट तुम्हा सर्वांना आणि दादांनाही अभिमान वाटेल असंच काम इथून पुढच्या काळात माझ्या हातून घडेल, हीच मी या प्रसंगी आपल्याला ग्वाही देतो. आणि परत एकदा आपल्याला विनंती करतो की त्या 20 तारखेला हे राहिलं आपण लोकसभेला निब्बर हवाला दिला की मग यांना काय आठवली लाडकी बहीण. ही लाडकी बहीण वगैरे काय नाही, ही फक्त लाडकी खुर्ची योजना आहे. लाडकी खुर्ची धोक्यात आल्यामुळे बहीण आठवलेली आहे. पण बहिणीची तुम्ही काळजी करू नका बाबांनो. आपल्या महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केलंय तुम्ही 1,500 जर देत असाल निवडणुकीच्या तोंडावर, आम्ही निवडून आलेल्या दिवसापासनं आल्यापासून लगेच महिन्याला 3,000 रुपये बहिणीला देऊ. त्यामुळं बहिणींनी पण काळजी करायची गरज नाही. आणि 1,500 रुपये दिले आणि तेलाचा डबा यांनी 1,500चा 2200ला केला. मिठाचा पुडा 2 रुपयाचा 8 रुपयाला केला. त्यामुळे इकडून का घ्यायचं आणि इकडून जास्त काढून घ्यायचं, रुपया द्यायचा आणि 5 रुपये काढून घ्यायचे. ही धोरण यांचं आहे. गॅसचे भाव वाढले, गॅसच्या 3 मोफत सिलेंडरची घोषणा झाली, मिळालं 1 ते मोफत सिलेंडर. गॅसची सबसिडी 350 रुपयावर होती, ती 350 रुपयाची सबसिडी 5 रुपयावर आली. मग ह्यांना बी मत बी त्याच प्रमाणात पडली पाहिजेत. मतात बी टक्केवारी तशीच पाहिजे. त्यामुळे मला आपल्याला एवढीच विनंती करायची की त्या 20 तारखेला आपली एकच मशीन आहे, त्या मशीनवर वरून 2 नंबर चिन्ह मशाल आहे, त्या मशालीच्या चिन्हासमोर बटन दाबून आपण परत एकदा आपली सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी हीच विनंती करतो. माझ्या शब्दांनी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले उमेदवार कैलासदादा पाटील, त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते आणि आपल्या सर्व ग्रामस्थांचं आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. मशाल लक्षात ठेवा.